सचिनचं माझ्यावर आणि माझं त्याच्यावर इतकं प्रेम होतं. शेवटी एक वेळ अशी आली होती की आम्हाला जॉब सोडून शहर सोडावं लागणार होतं. लव्ह स्टोरी पार्ट 4 मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. परंतु सगळे लोक नव्यानं बघतात, त्यामुळे थोडीशी एक सिक्वेन्स सांगते की पार्ट 1 मध्ये मी कशी पुण्याला आले, पार्ट 2 मध्ये सचिनची आणि माझी भेट कशी झाली, हॉटेलमध्ये आम्ही एकत्र जॉबला होतो, पार्ट 3 मध्ये आम्ही एकमेकांशी कसे कनेक्ट झालो, हे सगळ्या गोष्टी मी छान शेअर केल्या आहे. त्याची प्लेलिस्ट मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये पिन करेल, नक्की बघा. मागच्या पार्टमध्ये तुम्हाला माहिती आहे ना की आम्ही फर्स्ट टाइम एव्हर भेटलो होतो. आमची फर्स्ट डेट होती मॅकडीमध्ये, ते पण भर पावसात. तर त्यानंतर बऱ्याच गोष्टी झाल्या. मला सच्चू म्हणू नको असं तो बोलला आणि त्याचे मूड स्विंग्स वगैरे मला ते कळाले. तर विषय असा होता की मी पण अशी फार जास्त काही त्याला बोलत नव्हते. तर आमचं मेसेजवर वगैरे बोलणं व्हायचं. मग आता तुम्हाला गोष्ट सांगते की आम्ही एकमेकांच्या जवळ इतकं कसं आलो. तर मी हॉटेल ल मॅरिडियनला होते, जे आपलं स्टेशनकडे आहे, पुणे स्टेशन आहे ना तिथे. तर तिथे ना जवळपास बरेच एक आरामात 5-6 महिने मी जॉब करत होते तिथे. 6 महिने पूर्ण झाले होते मला. मल्टी क्युझिन रेस्टॉरंटची मी हॉस्टेस होते. म्हणजे जसं एअर हॉस्टेस असतात ना, तशी 5 स्टार हॉटेलमध्ये रेस्टॉरंट हॉस्टेस असतात. सेम प्रोफाईल असतो, सेम एव्हरीथिंग. ठीक आहे, आता तो विषय काय नाही आहे इथे. तर XYZ म्हणून एक व्यक्ती होतं, मॅनेजरच होता, मॅरिड होतं आणि त्याचं माझ्यावरती खूप असं घाण दृष्टी होती. तर ही गोष्ट मी माझ्या डिपार्टमेंटमध्ये माझ्या एक्झिक्युटिव्हला वगैरे शेअर केली होती की असं असं आहे. आणि एक्झिक्युटिव्ह आमची लेडी होती ती. ठीक आहे, तर मला कोणाचंही नाव घ्यायचं नाही आहे. तर विषय असा होता की एक दिवस मी लंच ब्रेकला खाली गेले होते आणि मी आणि सचिन गप्पा मारायचो मेसेजवरती. तर मी ही गोष्ट सचिनला पण शेअर केली होती की सचिन आहे सर, असं असं आहे, माझ्या हॉटेलमध्ये अशा अशा गोष्टी घडतात. मग सचिन मला बोलला की काळजी करू नकोस, असं प्रत्येक हॉटेलमध्ये असतं, तू फक्त व्यवस्थित राहा. ठीक आहे, काही वाटलं तर मला कॉल कर किंवा मेसेज कर. तर एक दिवस काय झालं, मी लंच ब्रेकला खाली गेले होते आणि ह्याच्या आधी पण त्या व्यक्तीने बराच ट्राय केला होता माझा हात धरायचा वगैरे. मग मी लंच ब्रेकला खाली गेले. मी 3च्या दरम्यान दुपारी वरती आले होते. तर लिफ्टमध्ये तर CCTV कॅमेरा असतो, पण लिफ्टच्या बाजूला CCTV कॅमेरा नव्हता आणि त्याने तिथे माझा जोराचा हात धरला आणि त्याचे नख माझ्या हाताला लागले. म्हणजे ही वॉज ट्राईंग टू डू समथिंग एल्स, बट तिथे मग ते पॉसिबल नाही झालं. मी इतकी जोराचे चिरकले, म्हणजे ओरडले आणि डायरेक्ट HR डिपार्टमेंटमध्ये गेले आणि त्यांना म्हटलं हे असे असे नख ह्या माणसाचे माझे लागलेले हाताला आणि तो खूप विचित्र आहे आणि त्यांनी बरेचदा प्रयत्न केले असा, पण कधी कधी कोणी लोक येऊन जातं किंवा मी हे होते. तर मी सेफ फील नाही करत आहे आणि मी हॉटेल सोडते आहे, प्लस मी त्याच्यावरती FIR करणार आहे. तर सर बोलले, मग त्याला ऑन द स्पॉट त्या व्यक्तीला काढण्यात आलं आणि मी इतकी डिप्रेशनमध्ये गेलो होते, इतकी भयानक. कारण की जसं आपण FIRमध्ये सगळ्या गोष्टी लिहितो ना, तशा सगळ्या गोष्टी हॉटेलमध्ये सुद्धा मला लिहून द्याव्या लागल्या होत्या बाय मेल. आणि तिथेच HRच लिहित होतं सगळं. हे सगळं HRनेच केलं होतं. माझी स्टोरी त्यांनी मेलमध्ये लिहिली होती आणि हेड ऑफ द डिपार्टमेंटला पाठवलं होतं आमच्या. आणि त्या व्यक्तीला ऑन द स्पॉट माझ्या समोर काढलं आणि त्या व्यक्तीनेही कन्फेस केलं होतं की हो मी असं असं केलं, माझी दृष्टी वाईट होती हिच्यावरती वगैरे वगैरे. त्या दिवशी असं झालं, मी इतकी रडले खूप जास्त. मी सचिनला मेसेज केला की सर मला काहीही करा, मला प्लीज भेटायचं आहे तुम्हाला, मी अक्षरशः जगू शकणार नाही, माझ्यासोबत इतकं वाईट झालं आहे. मग तो बोलला की ठीक आहे, मी सुटतो आहे 4:30च्या दरम्यान, तू येऊन जा म्हणे. ठीक आहे, मग आम्ही डांगे चौकात भेटलो एका कॅफेमध्ये आणि त्यानंतर मी त्याला ते लेटर दाखवलं. झेरॉक्स कॉपी आणली होती मी HRमधनं. मी ते लेटर त्याला दाखवलं, म्हटलं सर असं 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 झालं आहे माझ्यासोबत आणि माझी इच्छाच नाही तिथं जॉब करायची, मी जाऊ शकत नाही तिथे आता. मग तो बोलला की एक काम कर, तू रिझाईन करून दे आणि सचिनच्या हॉटेललाच खेटून मी सांगितलं होतं ना पार्ट 1 मध्ये की मी रामा इंटरनॅशनलला होते जॉबला. वेलकम ग्रुपमधलं हॉटेल आहे, वेलकम ग्रुप ऑफ द हॉटेल. ठीक आहे, आपलं इंडियन कॅटेगरीचे आहे. जसं की मॅरियट हॉटेल हे इंटरनॅशनल चेन प्रॉपर्टी आहे, वेलकम ग्रुप हा इंडियन प्रॉपर्टी आहे. म्हणजे ते फक्त इंडियामध्ये, ऑल ओव्हर इंडियामध्ये असतं त्यांची प्रॉपर्टी. मग सचिनच्याच हॉटेलला खेटून एक हॉटेल होती वेलकम ग्रुपची. त्यांनी माझ्यासाठी तिथे फूड अँड बेवरेज मॅनेजरला रिक्वेस्ट केली आणि मला त्यांनी अगदी 15 दिवसात तिथे जॉब लावून दिला, म्हणजे सचिनच्या रेफरन्सने. मग मी पुन्हा सचिनच्या बाजूलाच आले, म्हणजे मी त्या हॉटेलमधनं रिझाईन करून सचिनच्या बाजूलाच आले लिटरली. आता
आता असं झालं होतं की ऑलमोस्ट सर्वांना माहिती होतं की सचिन आणि मी एकमेकांना डेट करतोय, पण लिटरली आमची ही दुसरी किंवा तिसरीच भेट होती. फक्त आम्ही मेसेजवर बोलायचो. तर एकमेकांशी फार प्युअर फिलिंग होत्या. कधी असं वाईट भावना नाही त्याच्या माझ्यावरती किंवा माझ्या पण नाही. तर आमचं खूप प्युअरली सगळं चालू होतं, खूप मस्त चालू होतं. पण आमच्या हॉटेलमध्ये आणि त्याच्या हॉटेलमध्ये सर्वांना माहिती होतं की आम्ही कपल आहोत म्हणून. तर आणि आजपर्यंत ह्या व्यक्तीने जवळपास 3 महिने 2 महिने झाले असतील आम्ही एकमेकाला ओळखत होतो. पण ह्या व्यक्तीने मला प्रपोज केलेलं नव्हतं किंवा मीही त्याला प्रपोज केलेलं नव्हतं, काहीच नाही. फक्त आम्ही एकमेकांना आवडतो हे माहिती होतं, किंवा मला तू आवडतोस किंवा मी त्याला आवडते असं आम्ही एकमेकांना कधीच सांगितलं नव्हतं. पण आम्ही एकमेकांना फुल्ली सपोर्ट करत होतो. बेसिकली त्यांनीच मला सपोर्ट केला प्रत्येक गोष्टीला, मी तर काहीच नाही. मग मी कधीतरी रूममधनं पराठा वगैरे बनवला की ते म्हणतात ना, आपण आपल्या आवडीच्या व्यक्तीसाठी खूप छान छान गोष्टी बनवत असतो. तर मी कधी आलू पराठा केला की मी मुद्दामून सचिनला द्यायचे. म्हटलं सर तुमच्यासाठी टिफिन आणलाय. मग त्यांनी हॉटेलचं सोडायचं आणि त्यांनी माझ्या हातचं खायचं, असं अक्षरशः. तर मी गेटमधनं जाऊन त्याला द्यायचे आणि त्याने पण कधी कधी मला काय काय द्यायचं. खूप छान चालू होतं आमचं जवळपास बरेच दिवस छान. एक दिवस अचानक मी बारमध्ये उभी होते आणि आमचं ब्रेकफास्ट आऊट झाला होता. म्हणजे ब्रेकफास्टचा टाईम गेल्यानंतर ना थोडा वेळ असतो बुफे टॅग वगैरे बनवण्यासाठी. मग मी तिथे उभी होते आणि अचानक माझ्या पोटात खूप जोराचं दुखलं आणि मला ॲट द सेम टाईम मला चक्कर आली आणि चक्कर आली, मी खाली पडले. मग आमच्या F&B मॅनेजरने सचिनला कॉल केला. म्हणे असं असं आहे, नम्रता पडली आहे आणि तिला हॉस्पिटलला न्यावं लागेल. म्हणजे काय झालं होतं, मला पिरियडचा खूप इश्यू आहे. तुम्हाला पण माहिती आहे, मी बरेचदा सांगितलं मला पिरियडचा भयानक इश्यू आहे. मग माझे ना अशी दातखिळी बसली होती, मला उठायलाच होत नव्हतं. तर सचिन आला आणि लिटरली आपण बघतो ना ते हिरोईनला असं उचलून घेतं आणि जातं, बरोबर त्याच पद्धतीने सचिनने मला असं उचललं होतं आणि त्याने मला दवाखान्यात नेलं. आता कसं असते ना, एखाद्या डिपार्टमेंटमध्ये एखादी गोष्ट घडली ना की सगळा स्टाफ मॅनेजर सगळे एकत्र येऊन जातात. तसं झालं होतं. मी ज्यावेळेस बेशुद्ध पडले होते ना बारमध्ये, तर सचिन येईपर्यंत सगळेजण तिथे होते आणि नम्रता डोंट वरी, यू विल बी फाईन वगैरे असं करू करू मला हे केलं आणि माझे डोळेच उघडत नव्हते अक्षरशः. इतकं मला मी शिवर करत होते अक्षरशः खूप जास्त. तर सगळेच घाबरले. तर सचिन आला आणि त्यांनी मला असं उचलून एकदम नाही का हिरो सारखं घेऊन गेला आणि माझ्या हॉटेलच्या HR ने विचारलं होतं की अगर गाडी की ज़रूरत है 4 व्हीलर तो बता देना. तर सचिन म्हटलं नाही कोई ज़रूरत नाही आहे, कारण की त्यांनी ऑलरेडी बाहेर ऑटो वगैरे सांगितली होती. मग आम्ही ऑटोमध्ये गेलो. त्याची बाईक होती पण मला बसायला होत नव्हतं. मग आम्ही गेलो. त्यांनी एका दवाखान्यात नेलं आणि मला ना मळमळ आणि पोट दुखणं, बॉडी पेन आणि एकदम थंडी वाजून येणं सगळं एकत्र झालं होतं. मग त्या मोमेंटला त्यावेळी फर्स्ट टाईम सचिनला मी इतकं जवळून बघितलं होतं की तो कशा पद्धतीने माझी काळजी घेतोय. यातल्या एकही गोष्ट माझ्या घरी कुणालाच माहिती नव्हती. म्हणजे जवळपास 2 ते 3 तास आम्ही दवाखान्यात होतो आणि सगळी ट्रीटमेंट सगळ्या गोष्टी तो फॉलो करत होता. आणि डिस्चार्ज झालं, त्याने मला घरी सोडलं आणि त्याने त्या दिवशी हाफ डे घेतला आणि तो लिटरली माझ्यासोबत थांबला. संत्री माहिती आहे का, संत्री आपण लहान बाळाला कसे सोलून देतो, त्याने त्या पद्धतीने संत्री सोलून मला स्वतःच्या हाताने भरवलं. म्हणजे हे सगळं तुम्हाला फिल्मी वाटत असेल पण मी हे सगळं फील केलं आणि मी म्हणतो ना माझ्या आयुष्यातला हिरो रिअल टाईममध्ये मी माझ्या डोळ्यासमोर बघत होते. इतकं भारी फील करत होते ना मी, मला खूप छान वाटत होतं. जेव्हा मी म्हणत होते ना की मला नाही खायचं आहे, मला त्रास होतोय, त्यांनी जबरदस्ती का असे ना मला ते खाऊ घातलं, गोळी खाऊ घातली. आणि म्हणजे सध्याला आपण जे रील बघतो ना की गर्लफ्रेंडला किंवा बायकोला पिरियड आल्यानंतर जे जे गोष्टी आपण रीलमध्ये बघतो त्या सगळ्या गोष्टी त्याने त्या टायमाला केल्या होत्या. आणि त्या टायमाला सुद्धा त्या व्यक्तीने मला प्रपोज केलेलं नव्हतं किंवा मीही केलं नव्हतं, पण आम्ही एकमेकांना खरंच आतून खूप प्रेम करत होतो. पण आता गोष्ट अशी झाली की 2 ते 3 दिवस त्यांनी छान काळजी घेतली आणि त्यानंतर एक 4-5 दिवस झाले आणि मी फ्रेश झाले. तर सचिन बोलला चल आपण मूव्ही डेटला जाऊया. तर त्याची ड्युटी संध्याकाळी 6:30ला तो घरी आला आणि मला म्हटला मूवीला जाऊया का. तर मी कधी मूव्ही लवर नव्हतेच, मला कधीच हाऊस नाही, पण मी म्हटलं ठीक आहे जाऊया. मग आम्ही पुण्यातल्या इथं गेलो होतो आयनॉक्सला. पहिला मूव्ही आयुष्यातला त्याच्यासोबत बघितला मी, लुटेरा. रात्रीचा 9चा शो होता आणि त्याच्या आधी आम्ही डिनर केला आधी बाहेर आणि मूवीला गेलो.
अर्ध्या मधात मी झोपून गेले होते. मग जवळपास 11, 11:30, 12च्या दरम्यान त्यांनी मला ड्रॉप केलं घरी माझ्या. मूव्ही वगैरे छान बघितली, खाल्लं पिल्लं, एन्जॉय केलं आणि बास. मला नाही इंटरेस्ट, मी अर्ध्या मध्यातनं झोपून गेले. मग मी विचारलं, सर काय झालं होतं नंतर, हिरो कसं काय मेला वगैरे ह्या त्या गोष्टी. ठीक आहे. मग असं करत करत आम्ही छोट्या छोट्या मुवमेंट्स आहे ना कंटिन्यू आठवड्यातनं एकदा का असे ना आम्ही जगत होतो. खूप छान चाललेलं. फक्त मग मध्येच एक गोष्ट अशी झाली. ती गोष्ट अशी होती की माझं ड्युटीला जायचं होतं मला आणि एक मॅरिड कपल आमच्या बाजूला आलं होतं. म्हणजे आम्ही एका रेस्टॉरंटमध्ये ब्रेकफास्ट करायला थांबलो. माझी आफ्टरनून आणि त्याची पण आफ्टरनून. आम्ही ना एकमेकांची ड्युटी आहे ना एकमेकांच्या अकॉर्डिंगच घ्यायचो, कारण आमचं ठरलेलं असायचं की तू मॉर्निंग घेणार तर मी मॉर्निंग घेईल. आमचा आठवडा असं फिक्स असायचं, शिफ्ट असायच्या आमच्या. आतापर्यंत तर आम्ही त्या सगळ्या गोष्टी एन्जॉय करत होतो. भेटणं, बोलणं, ठीक आहे, मॅसेजवर गप्पा मारणं, चॅट करणं, CCDला भेटणं वगैरे खूप मस्त. विषय असा झाला की दसरा जवळ आला होता, 2013ची गोष्ट आहे. आणि माझ्या घरून मला फोर्सफुली मम्मीचे कॉल्स वगैरे असायचे की गावाकडनं अशी व्यक्ती येणार आहे, ते म्हणतात लग्न करायचं वगैरे. तर ही गोष्ट मी सचिनला शेअर केली. तर सचिन बोलला की नको वगैरे, असं नाही का, नका जाऊ तुम्ही, असं नका करू, असं तसं तो आवाज घालायचा. तर मी म्हटलं, सर काय फायदा आहे म्हटलं, आणि ठीक आहे म्हटलं, तुमची इच्छा नाही, माझी पण इच्छा नाही, पण म्हटलं करावं तर लागणारच आहे ना, कारण की आपल्या दोघांमध्ये असं पण काही नाही आहे की ज्यामुळे मी मम्मीला ठामपणे सांगू शकते की माझं असं आहे आणि मला लग्न करायचं आहे ह्यांच्याशी. तर तो त्या टायमाला ना एकदम शांत असायचा. म्हणजे तो त्या गोष्टीला रिस्पॉन्स देत नव्हता लग्नासाठी. ठीक आहे, म्हणजे सगळ्या गोष्टीला रिस्पॉन्स द्यायचा पण लग्नासाठी रिस्पॉन्स देत नव्हता. तर एक दिवस खूपच झालं, जवळपास मी 10-12 दिवस कसे तरी लोटले असे. आणि एक दिवस खूप हे झालं की हॉटेलमधनं मी कॉल केला त्याला, म्हटलं असं आहे आणि मी आता जाते आहे. तर तो बोलला की एक वेळा भेटूया आपण. तर मी म्हटलं ठीक आहे भेटूया, म्हटलं हरकत नाही आहे. मग आम्ही भेटलो आणि मी त्याला सांगितलं की सर असं आहे आणि मला घरी जाणं खूप गरजेचं आहे आणि आपल्यात काय असं नाहीच आहे म्हटलं आता, तर तुम्ही पण काय लग्नाला तयार नाही आहे. तर तो मला बोलला की माझ्या घरच्यांच्या विरोधात मी नाही जाऊ शकत, ते जे बोलतील तेच मी करणार आहे. तर मी म्हटलं ठीक आहे ना, म्हटलं मी फोर्स पण करत नाही की माझ्याशी लग्न करा, पण म्हटलं वाईट आहे म्हटलं ही गोष्ट की आपण ऑलरेडी खूप छान टाईम स्पेंड केला आणि आता एकमेकांपासून दूर व्हायचं म्हणजे त्रास तर तुम्हाला पण होतो आहे आणि मला पण होतो आहे. तर तो मला बोलला की नाही म्हणे, माझी मम्मी जे म्हणेल मी ते करणार आहे. म्हटलं ठीक आहे, नो प्रॉब्लेम, म्हटलं आपण एक काम करूया, रिझाईन टाकूया आणि म्हणजे मी रिझाईन टाकते आणि मी जॉब सोडते म्हटलं, आणि कारण माझे घरचे तर माझ्यासाठी लग्नाला बघतायत. तर तो बोलला की ठीक आहे, नो प्रॉब्लेम म्हणे. मग आमचं जवळपास सकाळी 10 वाजल्यापासून तर संध्याकाळच्या 4 वाजेपर्यंत ह्याच विषयावरती एकाच ठिकाणी बसून आम्ही गप्पा मारत होतो. त्या दिवशी आयुष्यातनं पहिल्यांदा मी सचिनबरोबर अख्खा दिवस आणि अख्खी रात्र राहिली. पहिल्यांदा पूर्ण रात्र पूर्ण दिवस आम्ही फक्त रडतोय, इतकं रडतोय. आणि ना जसं आमच्या घरामध्ये तुम्ही पाहिलं असेल ना, आता सध्याला पण अंबाबाईचा फोटो असतो महालक्ष्मीचा, सेम सचिनच्या त्या रेंटच्या घरामध्ये पण अंबाबाईचा फोटो होता. मला अजूनही चांगल्या प्रकारे आठवते. मी इतकी रडते, सचिन पण इतका रडतोय आणि कंटिन्यू रडणं चालू आहे बरं का. त्यांनी मला प्रपोज अजूनही केलेलं नाही मंडळी, तुम्ही विश्वास ठेवणार नाही, मला त्यांनी लग्नानंतर प्रपोज केला. अक्षरशः त्यांनी मला प्रपोज केला नाही, काहीच नाही, आणि आम्ही दोघं एकमेकांबरोबर म्हणजे इतकं कनेक्टेड होतो इमोशनली, खूप आमची जास्त भयानक अटॅचमेंट होती. तर ही गोष्ट फक्त मी कोणाला सांगितली असेल त्या टायमाला, माझी एक फ्रेंड होती तिलाच, की असं झालं आहे आणि मला असं वाटतंय की ह्या व्यक्तीने फक्त इमोशनली माझा यूज केला आहे, पण हा लग्नाला नाही म्हणतोय आणि मी आता हे सोडते आहे, मी जॉब पण सोडते आहे, सगळं सोडते. तर ती मला बोलली की हां ठीक आहे, सोडून दे जॉब, ठीक आहे म्हणे, असू दे, त्याचं जरी असलं तर तो त्याच्या फॅमिलीच्या अगेन्स्ट नाही जाऊ शकत. मग मी म्हटलं ठीक आहे ना, म्हटलं व्यक्ती चांगला आहे, त्यांनी मला ज्यावेळेस गरज होती त्यावेळेस त्यांनी माझी काळजी घेतली. मग आत्ता इथून पुढं असं झालं की संध्याकाळ होत गेली आणि माझी परिस्थिती इतकी डाऊन होती की त्यांनी मला सोडणारच नव्हता. तो बोलला असू दे, तू माझ्यावर विश्वास ठेव, म्हणजे तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवू शकता, आपण गेले इतके महिने एकत्र आहे, तर तुम्ही विश्वास ठेवू शकता, तुम्ही इथेच राहा आणि सकाळी बॅग घेऊन तुम्ही जा. एक गोष्ट मला
म्हणजे खूप चांगल्या प्रकारे माहिती होती, की सचिनला मी खूप जवळून बघितलं होतं माझ्या वाईट मोमेंटमध्ये सुद्धा, की ज्यावेळेस मला पिरियड्स होते त्यावेळेस त्याने माझी इतकी काळजी घेतली म्हणून मला त्याच्यासोबत राहणं चुकीचं वाटलं नाही. कारण एकमेकांवरती आमचं प्रेम खूप होतं. ज्या पद्धतीने तो रडत होता, ज्या पद्धतीने त्याच्या डोळ्यात माझ्यासाठी पाणी होतं, मी त्याच्यासाठी रडत होते. अख्खी रात्र म्हणजे आम्ही त्या दिवशी जेवलोसुद्धा नाही आहे. म्हणजे त्याचेही डोळे सुजलेले होते, माझेही डोळे सुजले होते. मी फक्त त्या देवीच्याकडे बघून प्रार्थना करत होते, की अंबाबाई काही कर, मला तुझ्या गावची सून होऊ दे. म्हणजे कोल्हापूरची सून आपण म्हणतो ना, सेम तेच. कोल्हापूरची सून होऊ दे. तर असं मी दिवस आणि रात म्हणजे त्या पूर्ण रात्र जेव्हा जेव्हा मला जाग येईल ना, तेव्हा तेव्हा मी त्या देवीकडे बघायचे आणि म्हणायचे, देवी मला प्लीज कोल्हापूरची सून होऊ दे. म्हणजे मी नाही का ओटी घेऊन येईल. असं म्हणजे कधी कल्पनाही केली नव्हती. रात्रभर मी झोपले तर खरं आणि सकाळी उठणार होते आणि माझी बॅग घेऊन जाणार होते. कारण आमचं पूर्णपणे क्लिअर झालं होतं निर्णय, की मी कोल्हापूर मी मी पुणे सोडणार आहे आणि त्यांनीही पुणे सोडणार आहे. त्यांनी पण ठरवलं, की आता ह्या डिप्रेशनमध्ये किंवा ह्या सिच्युएशनला मला फक्त माझी फॅमिली यातनं काढू शकते. कितीही काहीही झालं तर तो त्याच्या फॅमिलीला गोष्ट सांगितल्याशिवाय राहत नाही. तो बोलला, की मी घरी जाणार आणि मी तिथे गेल्यावरच रिलॅक्स फील करेल. मला ह्यातनं निघेपर्यंत मी आता जॉबला येणार नाही आहे. आणि तुम्ही पण जा, तुम्ही पण रिलॅक्स राहा, प्लीज टेन्शन घेऊ नका आणि बस आणि इथून पुढं आपण कधी कॉन्टॅक्टमध्ये राहणार नाही. असं बोलून आम्ही ती रात्र कशी तरी काढली. मी मला जेव्हा जेव्हा जाग येईल तेव्हा तेव्हा मी देवीकडे बघायचे आणि नवस बोलायचे. बरोबर 3:30-4च्या दरम्यान सकाळी मला एकदम गाढ झोप लागली. मी झोपले. सकाळी मला 7च्या दरम्यान सचिन माझ्या डोळ्यासमोर उभा आणि मला म्हणतोय, उठा, आपल्याला जायचं आहे. मी म्हटलं, सर मी जाते म्हटलं, तुम्ही जा म्हटलं, मी पण जाते. म्हणजे मला वाटलं की त्याला ऑफिसला जायचं आहे, पण तो मला म्हणत होता की नाही आपल्याला जायचं आहे कोल्हापूरला. मी म्हटलं काय कोल्हापूरला? तर म्हणते हो, जे होईल ते होईल म्हणे, आता आपण कोल्हापूरला जायचं आणि जे काय असेल ते घरी सांगायचं. आणि ट्रस्ट मी त्या टायमाला मी रडून 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 एवढी बेहाल झाले होते की माझ्या अंगामध्ये ताप भरला होता. इतका ताप भरला होता की त्या सिच्युएशनला मी खूप म्हणजे एकदम नाही का आजारी पडल्यासारखे झाले होते टेन्शनमुळे. मला म्हटला की जे होईल ते होईल. जर माझ्या घरच्यांनी ॲक्सेप्ट केलं तर आपण कॉन्टॅक्टमध्ये राहू. जर माझ्या घरच्यांनी नाकार दिला तर तिथून पुढं माझी जर्नी वेगळी आणि तुमची जर्नी वेगळी असेल. तर मी म्हटलं ठीक आहे, मला काहीच हरकत नाही, जाऊया. पण मी त्या टायमाला माझ्या वडिलांना कॉल केला. म्हटलं पप्पा असं 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 झालेलं आहे आणि मला प्लीज माफ करा, मी चालले कोल्हापूरला. मी पहिल्यांदा जेव्हा कोल्हापूरला येणार होते त्यावेळेस मी माझ्या वडिलांना त्या टायमाला कॉल करून ते सगळ्या गोष्टी सांगितल्या होत्या. म्हणून मी माझ्या वडिलांना मानते, कारण त्यांनी ना माझ्या चांगल्या आणि वाईट सगळ्या गोष्टी म्हणजे सगळ्या निर्णयामध्ये त्यांनी माझ्यावरती विश्वास ठेवला आणि मला म्हटले ठीक आहे, जे काही असेल ते तिथे गेल्यानंतर तू मला सांग. तुम्हाला विश्वास पटणार नाही, त्या मोमेंटला मी आनंद पण माझा इतका होता आणि दुःख पण मला इतकं होतं की कोल्हापूरला गेल्यानंतर जर घरच्यांनी काही केलं किंवा सचिनला त्रास दिला किंवा सांगितलं की नाही आम्हाला मान्य नाही आहे तर काय होणार. मी तर ह्या व्यक्तीशिवाय जगणं पण म्हणजे माझ्यासाठी खूपच अवघड झालं होतं, कारण मी खरंच खूप इमोशनली अटॅच झाले होते. कारण वय आपलं 20वं वय होतं त्या टायमाला, ठीक आहे. आणि अशा वयामध्ये तुम्हाला माहिती आहे की काय फिलिंग्स असतात नाही. मग मी म्हटलं जाऊया तर खरं, पण आम्हाला डायरेक्ट बस मिळालीच नाही. आम्ही वाकड ब्रिजला उभं राहिलो आणि आम्हाला टमटम मिळाली साताऱ्यापर्यंत. आम्ही टमटमने गेलो साताऱ्यापर्यंत. मी शॉर्ट्स घालणारी होते ना, तर मला हा बोलला की पंजाबी ड्रेस घाला प्लीज आणि वेणी घाला आणि टिकली लावा. मी जो विचार केला त्याच्या सगळं विरोधात झालं. पार्ट 5 मध्ये तुम्हाला कळेल की कोल्हापूरला काय झालं.